हे सगुण साकार आहे. त्या ईश्वरी अंशाच्या पूजनेने आपण या क्रीडा स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान धोरणी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख ऋण देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. दिवा गावच्या ग्रामदेवतांचं पूजन करून या आपण क्रीडा स्पर्धेची सुरुवात केली आणि पहिला सामना जयनुमान क्रिकेट संघ नियोजने जिंकला. गावदेव क्रिकेट संघ खार्डीला परास्त करत असताना आता आपण वळतोय दुसऱ्या मॅच कडे. दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम जय गावदेव कोळेगाव या दोन संघांदरम्यान. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले विश्वास पाटील आणि विश्वासच्या सोबतीला ओमकार. तर पहिल्या षटकामध्ये वाडेकरचा फिरकीपटू कपिल व्हेरी फास्ट बॉल बॅकफूट लावून कट करायचं होतं बट इकडे बॉल आणि बॅटचा संपर्क जरूर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट काही चर्चा आपल्याला पाहायला मिळाली बिकॉज जे काही नियम आहेत क्रिकेटचे जे काही लॉ असतात त्यामध्ये LBW असेल कॉट बँड विकेट असेल यासाठी तुम्हाला प्रामुख्याने अपील करावी लागते. जर अपील केली नाही तर अंपायर तुम्हाला आउट देऊ शकत नाही. अपील हलकी आपल्याला विकेट किपर प्रणित कडून पाहायला मिळाली मात्र बॉलर पूर्णपणे शांत होते त्यामुळे अंपायर कडून देखील तो सिग्नल लगेचच आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि ती चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. मनोज पवार सर आणि सचिन गडू सर मैदानाच्या आतमध्ये. विश्वाच्या सोबतीला आता ओमकारच्या विकेट नंतर दक्ष आला लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर खेचून मारायचा होता बॉल फाईन लेगकडे. सिद्धू पाटील यांना इंजरी आहे कालच जरूर आणि त्यामुळे ते सध्या आउटफील्ड मध्ये थोडे शांत दिसले आपल्याला. फाईन लेग रिजन मध्ये उपस्थित आहेत. सिंगल खातं उडत असताना गावदेव कोळेगाव संघाचं यंग ब्रिगेड आहे. गावदेव कोळेगाव संघ आपण जरूर या सीझन मध्ये पाहत आहोत. मकर संक्रांत चषकामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये होता संघ आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळ केला. जरूर ट्रॉफी पर्यंत जात जात कुणीतरी गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरते तिसऱ्या राऊंड मध्ये चौथ्या राऊंड मध्ये मात्र खेळ चांगला केला. स्विच हिट वाह परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल थेट बॅकवर्ड पॉइंटचा बार पाठवलाय. विश्वासचा बॅट मधून पहिलाच दर्जेदार षटकार. की बॉल जर लगेचच येत नसेल तर तुम्हाला जरूर नवीन बॉल घेऊन लगेचच मॅचला कंटिन्यू करावा लागणार आहे. षटकार जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. इथे आता बॉलर्स बॅक ड्राइव मिड ऑफ आत आहे. दक्ष उठलाच होता पुन्हा थ्रो येतोय मात्र तो देखील पोहोचलाय मागे आणि अर्थातच आता हा येत असतो ना डॉट बॉल. यानंतर विनर मध्ये मॅच आहे जे थर्ड राऊंड मधील संगीत आरामात या सावकाश या मात्र वेळेवरती ही महत्वपूर्ण सूचना मी करू कारण प्रिव्हियस मॅचचे विनर जयनुमान क्रिकेट संघ निवडचे आणि या मॅचचा विनर मध्ये यानंतरचा असेल तो सेकंड राऊंड मधील पहिला सामना. दर्जेदार असं क्रीडांगण फार कमी कालावधीमध्ये अगदी 1 महिना अगोदर जर आपण इथे उपस्थित असतो तर कोणी म्हटलं नसतं की या हेच ते क्रीडांगण आहे की
की आता तर जे आपल्याला पाहायला मिळते ते व्हिडिओ आम्ही जरूर तुम्हाला दाखवू. कारण साबळीच्या स्पर्धेमध्ये मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी जरूर ती व्हिडिओ बघितली होती. 2 आठवड्या अगोदर जी काही अवस्था होती, इथे खाडीचा भाग आहे त्यामुळे पाणी साचलेलं असतं आणि पाण्याची मोठमोठी डबकी होती. इकडे आपण जर अगोदर आला असाल तर इकडे कॉन्क्रीटचे कॉलम देखील आपल्याला जरूर पाहायला मिळाले होते. फुटिंग झाला आपण म्हणतो त्या देखील सर्व गोष्टी असताना मात्र आता त्या सर्व बाजूला सारून चौफेर एक क्रीडांगण. टोला लागला, बॉल चालला शॉट थर्डला, तिकडून फार वेगाने डीप मध्ये चालला, धावतोय फिल्डर, धावतोय बॉल, शेवटी अडवलाय. वा, चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलं, थ्रो करतील. धावा तोपर्यंत आपण पाहतोय, पाहता पाहता पूर्ण करण्यात आलेल्या त्या 3 आणि 3 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 आकड्यावरती. यस, दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकरचे 12th मॅन सध्या नाहीयेत. सो पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि त्यांना 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे काही नियम आहेत ते प्रत्येक संघाला माहिती आहेत आणि त्यामध्ये कोणताही संघ बऱ्याच वेळेला आर्ग्युमेंट करत नाही, कारण 12वा खेळाडू नाही त्यामुळे 2 रनची पॅनल्टी असेल. आणि स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो गावदे कोळेगावचा 11+2 पॅनल्टी आताच आपण ऍड करत आहोत. दोन्ही टीम्स लक्षात घ्या, वाडेकर आणि कोळेगाव 11 झालेले +2 पॅनल्टी आफ्टर फर्स्ट ओव्हर. 13. या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं या स्पर्धेचं स्वरूप, फक्त 8,000 रुपये प्रवेश फी, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000, द्वितीय 25,000. मात्र मालिकावीर साठी आपल्याला जवळपास 80,000 ते 1,00,000पर्यंतची बाईक पाहायला मिळते. आणि नवनिर्वाचित सलग 3ऱ्या टर्म मध्ये दिव्याच्या जनतेने खऱ्या अर्थानं ज्यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतांनी निवडून आणलं असे सर्वांचे लाडके आणि दिवा शहराचं नेतृत्व आदरणीय शैलेश मनोहर पाटील साहेब यांच्या वतीने ते आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. मोठं संघटन कौशल्य असलेला नेता आहे. या दिव्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यतत्पर असणारं नाव. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच ड्रॉप, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी नीरज कडून, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. आणि सेकंड ओव्हर मध्ये अतुलने ती चान्स क्रिएट केली होती. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 14 धावा धावफलकावर देत. विश्वास आणि दक्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निर्जय संघाने मागचा सामना जिंकला, 2 इनफॉर्म टीम काढली आणि निर्जय मध्ये पहिला सामना आपण एन्जॉय केलेला आहे. पुढे आला, फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चाललेला आहे. डीप मधून फील्डर येतात, मिस्टेक झाली आहे. डबलला चान्स आहे, 2 धावा सहज आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांनी स्कोर सध्या पुढे चाललाय तो 16. माझ्यासोबत प्रथमेश वैद्य या स्पर्धेमध्ये सध्या तरी ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये मुकेश दादा भगत यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मॅनेजमेंटमध्ये महत्वपूर्ण भूमिका आहे. आणि गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा सिनियर्स जे बरेच वर्ष आपल्याला या संघामधून खेळत असताना पाहायला मिळाले. ओहो, इट्स अ नो बॉल, वेस्ट ऑन साइडला पुल करण्यात आला. बॉल चला मिड विकेट मध्ये, कपिल आलाय, थ्रो करेल. धावा तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतोय 2 नो +2 आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 19. 1/4 ओव्हरची वॉर्निंग आली बॉलरला. एका बाउन्सरचा कोठा संपलेला आहे आणि त्याचसोबत आताचा असेल फ्री हिट. विश्वासला पुन्हा चान्स, ज्या विश्वासने स्विचचा षटकार मारून खऱ्या अर्थानं स्वतःच्या डावाची सुरुवात केली होती तो स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा स्विच केलं पण यावेळेला अतुलने देखील बघितलं. डाऊन द लेग मुद्दामून बॉलला पिच करण्यात आलाय. फुल लेन बॉल बॅटवरती आला नाही, डॉट आलाय. धावसंख्या थांबले 19 बॉल आणि बाकी आहेत पॉवर प्ले मधले 3. 2च बॉल बाकी आहेत. 2 डॉट आले, एक डबल, एक सिंगल, एक नो बॉल. पुढचा बॉल अतुल, शॉर्ट बॉल, शफल लोक केलाय, फाईन लेगले, रेस लावले बॉल सोबत, नाही थांबणार बॉल, थेट आलाय आमचा कॉम बॉक्स मध्ये चौकार. खरं तर दिवे शहरामधलं या ग्राउंडला डम्पिंग ग्राउंड देखील म्हटलं जातं, कारण या ग्राउंडच्याच बाजूला
मोठा डम्पिंगचा डोंगर होता तो आता कुठेतरी थोडा नष्ट झाला आणि त्याचसोबत आपण बघितलं तर आता हे जे क्रीडांगण त्या बाजूलाच बनवण्यात आलंय आणि चर्चेत आहे ग्राउंड. पाटील क्रीडांगण देखील म्हटलं जातं. सुदर्शनजी पाटील यांच्या मालकीचे क्रीडांगण आहे आणि जरूर साबेगावची स्पर्धा देखील नुकतीच अगोदर पार पडली. या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 23 धावा, 1 विकेटचं नुकसान. गावदेव कोळेगाव, वाडगर आणि कोळेगाव मध्ये मॅच नंबर 2 आपण एन्जॉय करत आहोत. आजचा जो पोल आपल्याला पाहायला मिळतोय याच्यामध्ये आकाशन आणि त्याच बरोबरीने नावाळी हे 2 संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र यानंतर विनर मध्ये मॅच आहे. सो प्रिव्हियस मॅचचे विनर आणि या मॅचचे विनर आपल्याला पाहायला मिळतील. नेवाळी आगासन शेवटचा सामना आहे. मात्र थर्ड मॅच उंबारली आणि कौसा या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उंबारली इन्फॉर्म टीम आहे. कालच्याच मला वाटतं 24 तासाच्या आतमध्ये 3 ट्रॉफीज त्यांनी घेतल्या. पूल करायचा होता प्रणित आला, तिसरा फ्रेश बॉलर. मात्र विश्वास आता पुढे सरसवला आणि दक्ष विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. दुसरा धक्का गावदेव कोळेगावला. मागच्या जसं मॅच मध्ये आपल्याला ज्या धावा पाहायला मिळाल्या न्यूझीलंड कडून 60+ ला अटेम्प्ट करावं लागणार आहे. भौगोलिक परिस्थिती, वाऱ्याचा प्रचंड वेग, गाई केली, थ्रो फार वेगाने केला. डबलला चान्स बॅटर्सने घेतली नव्हती, मात्र फिल्डरने घेतली. थ्रो केला घाईने आणि त्यामध्ये चान्स भेटले. आता 2 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचल्या 25. 25 धावा फलकावरती आहेत. क्रीडांगणाच्या बाजूला पतंग देखील उडत आहेत. थोडस काळजी त्या गोष्टीची देखील, त्या जे पतंग उडवत आहेत त्यांना खास करून सूचना आहेत. व्हॉलेंटियर्स ऑन साइडला सध्या तरी ज्या काही पतंग उडत आहेत त्या जर खाली आल्या आणि माणसा जर धावताना तुम्हाला लागला तरी जाऊ शकते. टॉप 8 चान्स, स्विच इट फसलाय आणि प्रणितने विकेट काढली आहे. विश्वास आउट, धक्का तिसरा. त्याची मुलं फार तुम्हाला कमी अशी दिसतील जे पतंग उडवतात, पण आता त्यातल्या त्यात ते देखील होते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण बऱ्याच वेळेला पाहतो गुजरातमध्ये तर जोरदार, इकडे सध्या दिव्या शहरामध्ये पतंग आम्हाला पाहायला मिळत आहेत. कदाचित सध्या ती पतंग आता ते उतरवत आहेत खाली. बिंदास सोडवा, फक्त क्रीडांगणावरती आडू नका. ओहो, पिक करत असताना हरेश आलाय, बॉल चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार, षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 31. हरेश आला, स्लॉग हिटर आहे. भूषण हरेश मधला फळीचे 2 महत्वपूर्ण बॅटर आहेत आणि त्यांनाही माहिती आहे विश्वासने जो स्टार्ट दिलेला आहे आणि थर्ड ओव्हर सुरू, इकडे अटॅक आपल्याला करावा लागणार आहे. वाऱ्याचा वेग आहे आणि त्या वाऱ्याच्या वेगासोबत बॉल गेलाय
षटकाराच्या साह्याने 31 बनलेला. पुढचा बॉल प्रणित पाटील. ओहो टक्कसा आवाज. लॉंग ऑनला फिल्डर जातोय बाहेर. सीमा पार षटकार. आवाज असतो जो बॅटर्सला आणि पॅव्हलियनला आवडणारा असतो तो आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि लॉंग ऑनला क्लिअर करत असताना षटकार. स्कोर 37. 2 बॉल. हरीशने आताचा सरळ रेषेमध्ये मारला. मागचा स्क्वेअर ऑफ द विकेट होता. बॅकफुटला दामला होता. पंच करायचं होतं बट बॉल आत आला. शेवटचा डॉट टाकला प्रणितने. 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना गावदेव कोळेगाव टीम विकेट 3 धावा आहेत त्या. 37. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायर कडून आला. दोन्ही 12 मॅनला विनंती लवकरात लवकर आपण पाणी घेऊन जा. बॅटर्सला पाहिजे का नाही पाहिजे ठीक आहे मॅच कंटिन्यू करा. आपण बॅटर्सला पाहिजे. आफ्टर ड्रिंक्स 37 धावा 3 विकेट आहेत. हरेशने मोर्चा सांभाळला. 2 षटकार झाले. कपिल सेकंड स्पेल 4th ओव्हर. पोल करायचं होतं. बॉल टोला लागलाय. चला मिड ऑफ कडे एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आलेत. धाव एक येते आणि एका धाव्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 38. जबरदस्त आजच्या 8ही टीम्स आहेत. यानंतर थर्ड राऊंड मध्ये जर आपण गेलो पण यानंतर विनर मॅच आहे. पुन्हा एकदा मी सांगेन आपल्याला थर्ड मॅच पाहायला मिळणार आहे कौसाडी उंबार्लीमध्ये. उंबार्ली संघाचा मी उल्लेख करत होतो. माताडीची स्पर्धा रनर अप्स राहिले. संध्याकाळी लगेच रजनीमध्ये उसटणीची स्पर्धा चॅम्पियन बनले आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा संध्याकाळी सोनारपाडा RR ट्रॉफीचे देखील चॅम्पियन ते बनले आणि 5 विजेते पद त्यांच्याकडे आणि त्यामुळे त्यांच्या गावचे लालचंद्र पाटील यांच्याकडून 1 लाख रुपये ऑलरेडी अनाऊन्स त्यांनी केले होते की जर या सीझन मध्ये तुम्ही 5 प्रथम क्रमांक मिळवले तर तुम्हाला 1 लाख मिळते. आज सध्या हरेशच्या बॅट मधून आला आणखी एक काउंटर अटॅक षटकार. हरेश 6चा पाडाच बोलतोय. पुढे आला यावेळेला साऊंड आला. येस एज होती. प्रणितने चांगली कॅच फिनिश केली. हरेश विकेट येते. ज्या क्षणाला तो बॅटर मात्र आता ज्याने धावा बनवला होता आणि त्याचीच विकेट येत असताना 44ला 4 गावदेव कोळेगाव. विकेट 4 आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर आलेत. कुणाल धीरज संत माफ करा रवींद्र संत यांचे छोटे बंधू. सध्यात लेग स्टंपला बॉल ग्लान्स केलाय. गरंगत मोठी गॅप फाईन चालला बॉल. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार.
मिळतो तो 48 एज आउटसाइड एज थर्ड मॅन ला आलेत फिल्डर. चूक झाली तिकडे प्रशांत कडून. धाव सध्या ते एक आणि एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 49. ओव्हर कंप्लीट. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा 49. 4 विकेटचं नुकसान. लास्ट ओव्हर आणि बाकी 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, सेकंड ओव्हर मध्ये 9 आल्या, थर्ड ओव्हर मध्ये 14 आल्या, तर फोर्थ ओव्हर मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या 12. हरेशने 3 जे षटकार मारले, 18 धावांची त्याची स्फोटक खेळ होती 6 बॉल मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये आलाय सर्वेश पाटील. टॉप स्पिन बॉल चाललाय सध्या फ्लाय स्लिप कडून मागे थर्ड मॅनला. फिल्डर येत आहेत. एक धाव लेग बाईट्स. 50 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल आणि बाकी आहेत. कपिल पाटील आज थोडे हॅप्पी आहेत. फाईन लेग कडे फिल्डिंग करत आहेत. बऱ्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये शांत असतो तो. पुढचा बॉल सर्वेश. ओ फ्लिक केलाय, चांगला फटका मनगडाच्या जोरावरती. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा भूषणचा बेधडक षटकार. टॉस केलं होतं बॉलला आणि दोन इकडे बॅटरने डिस्पॅच केलंय. वाईडिश लॉंग ऑनचा बार. स्कॉमॉज ऑन 56. गरज या फटक्यांची सध्या. स्लॉग हिटिंग. बॉटम हँड किती स्ट्रॉंग आहे पा भूषण, ज्याच्या पद्धतीने बॅट फिरली आणि टायमिंगच्या जोरावरती हा षटकार आला. वन्स अगेन सर्वेश भूषण साठी. पुढचा बॉल एक उगली डक केलाय. इट्स अ डॉट बॉल. ही गुगली लोकांना बऱ्याच बॅटर्सला समजत नाही, जमत नाही आणि आताही तेच घडलं. त्याच शैलीने जो त्याचा टॉप स्पिन आहे, लेग ब्रेक टाकतो, त्याच ऍक्शन देखील गुगली आपल्याला पाहायला मिळाले आणि गुगलीने मात्र शांत उभं ठेवलं भूषणला. धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 56. बॉल बाकी आहेत अजूनही 3. वन्स अगेन गुगली आणि बॅटर आउट. फलंदाज बाद. मैदानात 7 मध्ये पण जर्सीच्या मागे मथुर. 1001. मथुरचे चाहते असावे बंटी. मथुर सारखा वेग सध्या पाहिजे धावा संख्येला. 2 बॉल बाकी आहेत. स्विच हिट अटेम्प्ट. वाह काय फटका आलाय बॅकवर्ड पॉइंटला. नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य आणि त्याचा सिग्नेचर शॉट. षटकार. $62 62 धावा झालेल्या आहेत कपिल. शेवटचा एक बॉल आहे. जबरदस्त फटका. मला आठवण झाली सुरुवातीला विश्वासने देखील अकाउंट स्विच इट ओपन केलं होतं, बंटीने केलंय. लास्ट बॉल. ओहो चाललाय बॉल. कनेक्शन तर प्रॉपर नव्हतं बट
डीप थर्ड मॅन क्लिअर करेल. वा बंटी शेवटी आला. 2 बॉलचा सामना केला, 10 त्याने बनवल्या. 66 ला डाव संपला गावदेव कोळेगावचा. 67 धावांचं टार्गेट चेस करावं लागेल दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गणेश कृपा दिवा सिनियर्स आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस आहे आणि मॅच नंबर 2 मध्ये आपण आहोत. दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असणारा टीम गावदेव कोळेगाव. दक्ष बॉलिंग मार्क वरती तयार आहे. आघाडीची जोडी अतुल आणि अतुलच्या सोबतीला कपिल पाटील. अंपायरचा ग्रीन सिग्नल. व्हेरी फर्स्ट बॉल. सँडस्ट्रोम सध्या तरी आपण पाहतोय या मैदानावरती आणि तो वारंवार दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. हा जो भराव केला त्यामुळे उडणारी धूळ आणि वाऱ्याचा वेग, त्यामुळे स्ट्रोम तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. छोटी छोटी वादळ. ओहो, पहिल्याच बॉल वरती चान्स होती, बंटीकडून चूक झाली आहे. शेवट तर बंटीने जबरदस्त केला, मात्र इकडे सेकंड इनिंगच्या सुरुवातीला चूक झाली. एज होती, कॅच ड्रॉप झाली आहे. अतुल मॅच विनर बॅटर आहे. जर शेवटपर्यंत खेळला नो डाऊट वाडेकरने मी म्हणेन 100% पेक्षा 90% मॅचेस नेलेले आहेत जेव्हा जेव्हा अतुल मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. अटेम्प्ट यावेळेला स्विच होता, मात्र इथे वेगाने बॉल बाहेर काढतात. दक्ष थोडासा दूर अतुल पासून जात असताना बॉल पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइड मिड विकेट आणि डाऊन द ग्राउंड वाईड ऑफ लॉंग ऑफ लेग फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. इंटरेस्टिंग बॅटल आहे. लेफ्टी बॉलर आहेत
लेफ्ट आर्मर पेसर तुम्हाला पाहायला मिळतो दक्ष. वय जरी कमी असलं तरी त्याच्याकडे असलेली त्याची जिद्द, चिकाटी, ध्येय, आत्मविश्वास भरपूर मोठा आहे. ओहो, स्लोक स्वीप आणि थेट बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यंग टॅलेंटेड प्लेअर सूरज चौथे यांचं आगमन झालंय. रिक्लायनर वरती लगेच आल्याबरोबर त्यांची व्यवस्था करण्यात आली आयोजकांकडून. उद्या इन ऍक्शन आहेत नो डाऊट. समोरच शाळा आणि त्या शाळेमध्ये वंदे मातरम सध्या तरी आपण ते बोल आपल्या कानांवरती पडत आहेत. शाळेमध्ये असताना या सर्व गोष्टी असतात. ओहो, स्विच केला डीप थर्ड मॅन द बॉल चाललाय सीमा पार. चौकार. हे ग्राउंड खऱ्या अर्थाने ज्यांचं मालकीचं ते आदरणीय सुदर्शनजी पाटील साहेब यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करू. वंदे मातरम खरं तर केवळ गीत नसून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे स्फूर्तीस्थान आणि प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान देखील आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या गीताने गुलामगिरीच्या काळात भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत आणि वा मैदानाच्या आतमध्ये काय कॅच पकडली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा हा देखील दक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूने बॉलर देखील दक्ष आपल्याला पाहायला मिळाला. दोघेही दक्ष आहेत. विकेट आली आहे. अतुल आउट. वंदे मातरम हे गीत जरूर आपण ऐकलं, त्याबद्दल आपण चर्चा करूया ओव्हर नंतर. मात्र सध्या मॅच 67 चा चेस आणि काय जबरदस्त कॅच आपल्याला ज्युनियर दक्ष कडून पाहायला मिळाली. अंडर 16 जरूर त्यांची एज आहे. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 या आकड्यावरती. नवीन बॅटर आलेत प्रणित पाटील. P1 चा शेवटचा बॉल दक्ष पाटील. सॉफ्ट हँड कव्हर्सला फिल्डर आहेत. एक धाव सहज येते. प्रणित स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 11, एक गडी बाद. या मॅच मध्ये अजूनही आपण बघितलं तर 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना टीम दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरला बनवायच्या 56 धावा. वंदे मातरम या गीताबद्दल आपण जरूर बोलत होतो. खरं तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी हे गीत लिहिलं होतं आणि त्यानंतर 1882 मध्ये आनंदमठ या कादंबरीत देखील या गीताचा समावेश करण्यात आला. हे गीत संस्कृत आणि बंगाली शब्दांच्या मिश्रणातून बनलेलं आहे. खरं तर वंदे मातरम म्हणजेच मातृभूमीला वंदन या शब्दाचा अर्थ आहे. भारताच्या निसर्ग सौंदर्याचे आणि समृद्धीचे वर्णन म्हणजे वंदे मातरम हे गीत आहे. सुजलाम उत्तम पाणी असलेलं, सुफलाम फळाफुळांची डवरलेली, मजयज शीतलम चंदनाच्या वाऱ्याने शीतल झालेली आणि सस्य श्यामलम पिकांनी हिरवीगार झालेली. भारत हा विविधतेने नटलेला आहे आणि या भारतामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सुजलाम सुफलाम पाहायला मिळते आणि या गीतामध्ये आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे काही आहे ते दडलेलं आहे. बंकिमचंद्रजी चॅटर्जी यांचे आपण मनापासून आभार व्यक्तच करायला हवं. यांनी लिहिले वंदे मातरम आहे आणि रवींद्र टागोर यांनी लिहिले नॅशनल अँथम आहे आपलं. डीप थर्ड मॅनला बॉल चाललाय आणि तिकडे झाली आहे मिसफील्ड. बॉल सीमा पार. चौकार.
मिळतोय तो 15 धावा. प्रगती पथावर असताना दुसरं षटक आहे. विकेटचा इम्पॅक्ट कोणताही पडला नाही. भूषण शॉर्ट बॉल, खराब बॉलिंग, पुन्हा स्वीट झालाय, चांगला फटका, डीप थर्डला बॉल. वन्स अगेन प्रणीतच्या बॅटमधून दुसरा चौकार. करण्यात आलेला आहे. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 चौकारांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 19 धावा धावफलकावरती. प्रणित पाटील अतुलच्या विकेट नंतर मात्र जबाबदारी स्वतःने स्वीकारलेली वाटते. लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, ओहो वेल लेफ्ट. शेवटी आपण बॉल जर बघितला शरीराच्या दिशेने येत होता, मात्र थोडासा पुढे झाला आणि बॉलला सोडून देत असताना डाऊन दिलं. एक वाईट आला. वाईटने धावसंख्या सध्या 20 वरती पोहोचले. या मॅच मध्ये अजूनही समीकरणाचा आपण विचार केला तर बॉल बाकी 22 आणि 22 बॉल मध्ये या मॅच मध्ये पाहिजेत 47. 47 धावांची गरज. बॅकफुटला पंच केला, बॉल कव्हरचा फिल्डरचा हातात थांबवलं कपिलला. प्रणितने चांगला कॉल दिलाय, डॉट आलाय. चांगली फिल्डिंग शॉट कव्हरला भावेश चे फिल्डर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ सेट आहे, लॉंग ऑन सेट आहे, डीप स्क्वेअर लेग सेट आहे. मिड विकेट आत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आत, फाईन लेग थर्ड मॅनचं पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर. डॉट आला 2 चौकारानंतर. वन्स अगेन पॉवर प्ले मध्ये सेकंड भूषण. इनसाइड आउटला टेम, फुल लेंथ बॉल आलाय. चांगली बॉलिंग, 2 चौकार 2 डॉट बॉल. वसुली केली भूषणने देखील. 2 चौकारांची डॉट त्याने टाकलेले आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. 20 धावा ऍव्हरेज स्कोर आहे. पहिल्या 10 बॉल मध्ये 20, तितक्या धावा नाही आहेत. अजूनही 47 धावांची गरज आहे. बॉल बाकी असताना 20. स्विच हिट पिक करत असताना बॅकवर्ड पॉइंटला आता टार्गेट केलंय. तिसरा चौकार सेकंड पॉवर प्ले मधला प्रणीतच्या बॅट मधून. राज यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डीजी ऑपरेटर आहेत, ओनर आहेत, इव्हेंट प्लॅनर आहेत. ऑन साइडला बॉल चालला मिड विकेटच्या गॅप मध्ये. फिल्डर धावतोय, पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय आणि धावा त्यामध्ये पाहायला मिळाल्या. त्या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. सो 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले एंड होतोय. चांगला स्टार्ट 26-1. 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये 41 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरला. थर्ड ओव्हरला सुरुवात होते. कंटिन्यू करत असताना आपल्याला दक्ष पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 41 धावा हे समीकरण सध्या उरलेलं आहे. बाजूला शरबतवाला आणि शाळा सुटल्यानंतर ती शाळेतली मुलं जरूर त्यांच्याकडे आलेली आहेत. शाळेमध्ये असताना प्रत्येकाच्या आठवणी असतात. फ्युचरची कोणतीही चिंता नसते. काय घडणार आहे पुढे याचा कोणताही विचार मनात मध्ये नसतो आणि ते बालपण निरागस असतं. दिलेला पॉकेट मनी संपवायचा असतो. त्याच दिवसामध्ये आपल्याला सकाळी उठल्यानंतर शाळेत जायचं, त्यानंतर ट्युशन, खेळायचं, बागडायचं मित्रांसोबत. अपील तर स्ट्रॉंग होती, मात्र अंपायर सांगतात एज आहे. बॅटर सेफ आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या पुढे. स्कोर ऑन 27. 17 बॉल 40 धावा हे सध्याच इक्वेशन आहे. विकेट काढावे लागणार आहे. दक्षिण चांगली बॉलिंग केली होती. P1 मध्ये 11 धावा. अतुलची विकेट त्याने काढली होती. सेकंड ओव्हर मध्ये एकही विकेट आली नाही, पण भूषणच्या अगेन्स्ट मात्र धावा आल्या त्या 14. इंटरेस्टिंग बॅटल आहे. दक्षच्या समोर प्रणित पाटील.
लो फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. एरियल लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफ कडे बॉल चालला. डबल चान्स. थ्रो येतं नॉन स्ट्रायकिंग एंडला विश्वास कडून. थांबावं लागणार आहे. कपिल लाई प्रणीत लाई कॉल जरूर प्रणीतने दिला होता पण कपिलचा नकार होता. कपिलचा होकार नसेल तर धाव देखील होणार नाही कारण त्यालाच डेंजर एंडला पोहोचायचं होतं. धावसंख्या 1 ने आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना. 28-28 धावा. इक्वेशन पुन्हा एकदा बदलत आहे. 39 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 16. वन्स अगेन दक्ष. शॉर्ट बॉल पुल करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावतोय फिल्डर. आलाय शेवटी आतमध्ये ढकलल्या बॉलला. चांगली फिल्डिंग. स्टॉप करून पुन्हा दक्ष. अंडर 16 त्याचं एज आहे. फिल्डिंग चांगली. ट्रिपलला चान्स. 3 धावा. 3 धावांनी स्कोर सध्या पुढे चाललाय. स्कोमोझॉन 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्री चेक करायचे. येस. चला टीव्ही अंपायरचा सिग्नल आला. इट्स अ 4. चौकार. प्रयत्न चांगला होता दक्ष कडून. जे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करतायत आणि वय फार कमी जरी असलं तरी मात्र इकडे ती जिद्द आपल्याला त्या दक्ष कडून देखील पाहायला मिळेल. दोन्ही दक्ष फार कमी वयाचं सध्या जो बॉलिंग करतोय तो देखील दक्षच आहे आणि कर्णधार देखील आहे. चौकार आपल्याला पाहायला मिळाला कपिल कडून. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे 32. समोर बॉलर्स बॅक लॉंग ऑफला फिल्डर विश्वास आहेत. पहिली धाव झाली पूर्ण. डबलला आता चान्स भेटणार नाही. थ्रो चांगला आलाय. एक धाव इम्पॉर्टंट आहे. जितक्या धावा तुम्ही रोखणार तितकं शेवटपर्यंत सामना जाणार आहे कारण कपिल आणि प्रणीत सेट बॅटर आहेत. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 33. इक्वेशन बदलत आहे. बॉल बाकी 14 आणि 14 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या वाडेकरला बनवायचं. 34. 34 धावा. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा ते बॉलिंग मार्क वरती जातील. सामेची जेव्हा स्पर्धा होती तेव्हा जरूर मी या क्रीडांगणाकडे आलो होतो आणि वाऱ्याचा प्रचंड वेग आहे त्यामुळे धावा सर्रासपणे होतात. नो डाऊट. पुढचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल सध्या डीप मध्ये चाललाय आणि पोहोचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बार. षटकार. जबरदस्त फटका. शफल क्रॉस झाले. देन पुल करत असताना बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय 39. 39 बॉल आणि बाकी या षटकातील एक इक्वेशन पुन्हा एकदा बदललंय. बॉल बाकी 13 आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या वाडेकरला बनवायच्या 28. 28 धावा. थोडासा लांबून कव्हर्सला लॉफ्ट करायचं होतं. शेवटचा डॉट आला दक्ष कडून. कमबॅक देखील झालं. ड्रिंकचा सिग्नल आला. दोन्ही 12 पर्यंत विनंती आहे. पाणी घेऊन तुम्हाला लगेच जायचं. बॉल बाकी 12 आणि या मॅच मध्ये कोळेगावच्या अगेन्स्ट वाडेकरला बनवायचं आहे त्या 28.
स्क्रीनवरती सध्या तुम्हाला ही मालिकावीरची बाईक पाहायला मिळते. 8,000 प्रवेश फी, 16 संघ, 2 दिवस या स्पर्धेचा कालावधी जरी असला तरी पारितोषिकांचं स्वरूप फार मोठं आहे. गणेशकुबा क्रिकेट संघ दिवा आयोजित ही स्पर्धा आणि नवनिर्वाचित नगरसेवक गेल्या 2 पर्वांमध्ये आणि यंदाचं हे तिसरं हॅट्रिक नगरसेवक आहेत. शैलेश मनोहर पाटील साहेब यांच्या वतीने ती स्पॉन्सर्ड करण्यात आलेली टीव्हीएस स्पोर्ट. आपले मनापासून आभार. आणि नुकतंच ज्यांचं आगमन या मंचावरती होत आहे ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती अर्चना निलेशजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतं आणि सोबत आदरणीय निलेशजी पाटील साहेब यांची उपस्थिती आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत आहे आपलं. सुस्वागतम सुस्वागतम. लॉफ्ट केलाय बॉल तर चाललाय लॉंग ऑन कडे. फिल्डर पाहतोय व्यवस्थित आलाय. विश्वासने पकडले कॅच. विकेट कपिलचे मॅच मध्ये पुनरागमन गावदेव कोळेगावचं. बॉल बाकीत 11 आणि धावा पाहिजेत वाडेकरला 28. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय निलेशजी पाटील साहेब आणि ठाणे महानगरपालिकेचा नवनिर्वाचित नगरसेविका प्रभाग क्रमांक 29 सौभाग्यवती अर्चनाताई निलेशजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं अर्थातच पाटील दाम्पत्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गेले कित्येक वर्ष देवे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यतत्पर असणारे नाव. सहर्ष स्वागत आहे. येस, कम ऑन डीजे. विकेट आली आणि या मॅच मध्ये सध्याचं आपण समीकरण जर बघितलं तर बॉल बाकी 11 आणि 11 बॉल 28 धावांची गरज आहे. 4th ओव्हर मध्ये ओमकार पाटील आणि नवीन बॅटर दुसऱ्या बाजूने प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. लॉंग ऑन मिड विकेट. एक फिल्डर सध्या लॉंग लेगला सेट करण्यात आलाय. फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. कॅप मध्ये बॉल मिड विकेटला धावतोय. फिल्डर भूषण. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार. फार वेगाने फुल टॉस होता. ताकद प्रचंड प्रशांतकडे. मैदानाच्या आतमध्ये त्या ताकदीचं प्रदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराने धावसंख्या पुढे गेली. स्कोमोझॉन 43. बॉल बाकी अजून या मॅच मधले 10 आणि 10 बॉल मध्ये धावा पाहिजे 24. 10 चेंडू 24 धावा. नेक टू नेक फाईट आहे. इंटरेस्टिंग हा सामना असेल कारण 10 बॉल बाकी आहेत. 24 धावा पाहिजेत. हे जे 4 बॉल आहेत बरंच काय डिसाइड करणार आहेत. प्रशांत पॅव्हलियन मधून ऑलरेडी या सर्व गोष्टींची चर्चा झाली आहे. आक्रमण तो करणार आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल फटका तर फसलाय. एक्स्ट्रावर थोडासा अगोदर मागे व्यवस्थित पोहोचलेत. वेल टच कॅच. 1 more विकेट डाऊन. धक्का बसतोय तो वाडेकरला. तिसरा. वा वा. दिवे शहरामध्ये ही जी काही सर्व नावं आपल्याला पाहायला मिळतात आणि नुकतेच साबेगावचे प्रभाग क्रमांक 29 मधून प्रचंड बहुमतांनी ज्यांना जनतेने पुन्हा एकदा उचलून धरलं, निवडून आणलं. नुकतीच ज्यांची उपस्थिती या मंचावरती सौभाग्यवती अर्चनाताई निलेशजी पाटील आदरणीय निलेशजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. संपूर्ण दिवे शहरामध्ये नगरसेवक शैलेश मनोहर पाटील असतील, ॲडव्होकेट आदेशजी कमलाकर भगत, सौभाग्यवती स्नेहाताई अमर पाटील, सौभाग्यवती दीपाली उमेश भगत, श्रीमान दीपकजी जाधव, सौभाग्यवती दर्शनाजी चरणदास मात्रे, कुमारी साक्षी मडवी आणि त्यासोबत सौभाग्यवती अर्चनाताई निलेश पाटील. ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या नुकतीच नियुक्ती झाली. पुन्हा एकदा या टर्म मधून नगरसेवक म्हणून
43 धाव्यात बॉल सध्या चालला स्क्वेअरकडे. फील्ड भूषण वेगाने बॉलवरती फिल्डिंग चांगली झाली आहे, मात्र इकडे चान्स घेतलेला आहे प्रणितने आणि थांबवलं सर्वेशला. लास्ट ओव्हर कडे आपण जाऊ. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा सध्या 43. शेवटचे 6 बॉल आणि बॅटिंग करणाऱ्या टीम वाडेकरला बनवायचा त्या 24 धावा. साबेच्या स्पर्धेमध्ये देखील मी आवर्जून उपस्थित होतो आणि तेव्हाही या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की रुद्र जो आपल्याला पाहायला मिळतो साबे संघाकडून खेळायचा टेनिस बॉल क्रिकेट आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये देखील श्रीनगर केवियर्स या टीम मधून रुद्र आपल्याला पाहायला मिळतो. निलेश पाटील साहेब यांचे चिरंजीव आहेत आणि रुद्रला सर्वांना अपेक्षा आहेत लवकरच तो आपल्याला प्लेइंग 11 मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. श्रीनगर केवियर्स कडून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये रुद्र या स्क्वॉड मध्ये तर जरूर आहे, पण मॅच मध्ये देखील लवकरच तो आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या मॅच मध्ये लास्ट ओव्हर जी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज ओमकार कडून 4 धावा आल्या, 3 डॉट आल्या, 2 विकेट आणि तिकडून मॅच बनलेली आहे. शेवटचा आता बॉल बाकी 6 आणि 6 बॉल मध्ये 24 पाहिजेत. प्रणितने शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घेतली नाही, त्याला स्ट्राईक करायचे. 4 षटकार त्याला मारायचे आहेत. आत्मविश्वास तो दिसला त्याच्याकडे, मात्र विश्वासचा स्वतःवरती किती विश्वास आहे लास्ट ओव्हर मध्ये तो आला. 6 बॉल 24. पहिला बॉल खराब बॉल ऑन साइडला विरकावलाय आणि या पहिल्याच फटक्यामध्ये प्रणितने दाखवून दिलाय माझा मधला आत्मविश्वास. षटकार. आदरणीय रोशनजी मडवी साहेब यांच्या उपस्थिती मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 49. राजभाऊ थोडासा आवाज द्या ना मोठ्याला. राजभाऊ चेक चेक. 28 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते ती ऑन साइडला पुन्हा एकदा विरकावलाय. वा, फिल्डरने टीम चांगला केलाय, पण दुसरा बॉल सीमा पार गेलाय. आला आणखी एक षटकार. 24 धावा पाहिजे होत्या आणि आता उरल्यात त्या फक्त 4 बॉल 12 धावा. येस, आणि नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते रॉक ऑन ग्रुपचे सर्वा थोर समाजसेवक या दिवे शहरातील आदरणीय उद्योगपती कुणाल दादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. कुणाल दादा पाटील आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार सर्वांचं आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. थर्ड मॅनला बॉल वळलाय, चाललाय डीप मध्ये फिल्डर कडून झाली मिस्टेक. आलाय चौकार. नशिबाचं दारी उघडलंय. 6 बॉल 24 धावा पाहिजे होत्या. 2 षटकार 1 चौकार आणि आताची मॅच 3 बॉल 8 धावांची गरज आहे. सन्मान आपण लगेचच चला मंचावरती मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मात्र या मॅचचं समीकरण पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि 3 बॉल 8. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते बॅटिंग करत असताना. टीम आपण बघितलं होतं जेव्हा कोळेगावला जवळपास त्यांचे विकेट होते ते 5. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मिस्टेक झाली आहे. थ्रो येतोय. धावा तोपर्यंत आपल्याला 2 पाहायला मिळतात. आताचा सामना धावसंख्या जाऊन पोहोचल्या पुढे. स्कोमॉन्सॉन 61. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले 2 आणि 2 बॉल मध्ये धावा पाहिजेत 6. 5 चालतील विकेटच्या आधारावरती.
2 बॉल 6 पाहिजेत, 5 चालणार आहेत. इंटरेस्टिंग मॅच. एकटा लढलाय वाघासारखा प्रणित पाटील. इनसाइड आउटला टेम कव्हरच्या कॅपमध्ये बॉल चालला मागे. 2-2 फील्डर धावतात. बॉलच्या अगदी जवळ पोहोचून थ्रो तर केलेला. ओव्हर थ्रो मागून येतं बॅकअप. धावा 2. मॅच आता पोहोचले 67 ला चेस करत असताना धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 63. 1 बॉल बाकी आहे आणि धावा पाहिजेत त्या अर्थातच 4-3 चालतील. क्लोज मॅच वाडेकरच्या अगेन्स्ट खेळत असताना कोळेगाव. मॅच नंबर 2 मध्ये आपण त्या स्पर्धेचा गणेश कृपा सिनियर्स आयोजित दिवा चषक 2026 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. मॅच बिटवीन वाडेकर आणि कोळेगाव. 1 बॉल 4-3 चालतील. विकेटच्या आधारावरती कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सांगतं जे काही असोसिएशनचे नियम आहेत त्या अंतर्गत अगोदर विकेट देन टॉस. विकेट जास्त नाही पडले, विकेट फक्त 3च पडलेले. पहिल्या इनिंग मध्ये 5 पडले होते कोळेगावचे. 1-4 पाहिजे, 3 चालतील. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट होते कोळेगावचे, इथे वाडेकरचे 3 आहेत. 1 बॉल 4-3 ला विजेते असतील बॅटिंग साइड. ओहो व्हॉट शॉट इज दॅट. स्लो गेट आलाय विजयाचा षटकार आणि इंडिव्हिज्युअल 48 मधून प्रणित पाटीलने हा सामना जिंकून दिला. दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरला.